नमस्कार मंडळी, आमच्या धर्म उपासना आणि ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आजपासून आपण कुंडली आणि ज्योतिष या विषयावरती वेगवेगळ्या विषयांवरती माहिती जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. तर मंडळी, आजपासून आपण पुढील काही दिवस आपल्या पत्रिकेतील वेगवेगळ्या राशींबद्दल तसेच ग्रहांबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण गुरु या ग्रहाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात गुरु या ग्रहाबद्दल आणि त्याच्या पत्रिकेतील स्थानाबद्दल. मंडळी, गुरु हा सर्वात मोठा ग्रह मानला गेला आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचं स्थान आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरु हा सर्व देव आणि ग्रहांचा गुरु मानला गेला आहे आणि पत्रिकेमधील सर्वात शुभ असा ग्रह मानला गेला आहे. याला देवांचा पुरोहित असे देखील म्हटले जाते. वडीलधारी, श्रेष्ठ, पुरुष मंडळी, आनंदी जीवन, जीवन जगण्याची कला, संसारिक सुख, जीवोत्पादन, वाढ करणे, संतती सौख्य, वैवाहिक सुख या सर्व गोष्टी या आपल्या पत्रिकेतील गुरुवर अवलंबून असतात. या गुरु महाराजांची स्वतःची राशी ही धनु आणि मीन आहे. तर गुरुग्रह हा कर्क या राशीत उच्च होतो. तर गुरुची मकर ही नीच राशी मानली गेली आहे. गुरूंचे मित्रग्रह म्हणून रवी, चंद्र, मंगळ व केतू, तर शत्रुग्रह हे बुध, शुक्र आणि राहू मानले गेले आहेत. तर गुरु महाराज हे शनी महाराजांसोबत तटस्थ असतात. आपल्या पत्रिकेतील प्रथम स्थानात, पंचम स्थानात, नवम स्थानात, दशम स्थानात व 11व्या म्हणजेच लाभ स्थानामध्ये गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या पत्रिकेत नेमका गुरु कुठल्या स्थानी आहे यावरही पत्रिकेवर परिणाम आपल्याला जाणवतो. गुरुग्रह हा संततीचा कारक मानला गेला आहे. जर व्यक्तीला वैवाहिक सुख हवे असेल तर गुरुची दृष्टी ही सप्तम स्थानावर असली पाहिजे. आकाराने अतिशय मोठा, पृथ्वीच्या साधारणतः 1350 पट मोठा असतो आणि हा ग्रह शुक्रानंतर सर्वात तेजस्वी ग्रह मानला गेला आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु हा ग्रह शुभ स्थितीत, शुभ स्थानात बसलेला असतो ती व्यक्ती तेजस्वी असते, खरा न्याय करणारी असते, गरीब श्रीमंत असा भेद न करणारी असते, सर्वांना मदत करणारी असते. हा पूर्णपणे शुभ ग्रह आहे. जसे सोने हे पिवळे असते आणि टणक असते त्याप्रमाणे गुरुग्रह हा सोन्यासारखा पिवळा आहे. म्हणून या ग्रहाला सोनेकारक ग्रह सुद्धा म्हटला जातो. ईशान्य दिशेचा मालक असलेला गुरुग्रह आणि त्याची दृष्टी ही अत्यंत शुभ मानली गेली आहे. या गुरूंची दृष्टी आपल्या पत्रिकेत गुरुपासून 5व्या, 7व्या आणि 9व्या स्थानावर अत्यंत अमृतमय मानली गेली आहे. परंतु गुरु हा ग्रह ज्या स्थानी बसतो त्या स्थानी स्थान आणि सुद्धा होते असे मानले जाते. एक सत्वगुणी ग्रह, ज्ञानकारक, ज्ञान आत्मसात करणारा, विद्या संपादन, विशेष करून जी व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये इतरांना अत्यंत असे मौलिक मार्गदर्शन करते त्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु हा ग्रह अतिशय प्रबल मानला गेला आहे. हा साऱ्या जगाचा गुरु आहे. विद्येत, ज्ञानात पारंगत होणे, विशेष करून PhD होल्डर, विद्या दान करणे ही या ग्रहाचे वैशिष्ट्य आहे. संयमीपणा आहे, ज्ञानामध्ये विशालता आहे. गुरुग्रह चांगले असलेली व्यक्ती ही सातत्याने तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज आपल्याला दिसून येते.
लग्नात असलेला गुरु हा व्यक्तीला काही प्रमाणावरती स्थूल बनवतो. परंतु गुरुग्रह ज्यांच्या कुंडलीत चांगला आहे त्या व्यक्ती साहित्य, तत्वज्ञान, तर्कज्ञान, विशेष करून ज्योतिषशास्त्र, धर्मज्ञान, अध्यात्म या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असते. न्याय देणारा आणि सर्वांना समान लेखणारा हा ग्रह आहे. यामध्ये जर आपल्या पत्रिकेत गुरुग्रह चांगल्या स्थानी असून त्याची दृष्टी ही शुभ स्थानांवर असेल तर आपली अडचण व संकटातून अतिशय प्रामाणिकरित्या सुटका होते. यामध्ये ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु हा ग्रह अति चांगला मानला गेला आहे ती व्यक्ती धर्मपीठ, मंदिर, देवालय, शिक्षण प्रसार करणाऱ्या संस्था, संशोधन संस्था, शाळा, कॉलेज, विद्यापीठ, गुरुकुल या ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध करतात. गुरुग्रहाला नीतिमत्ता, कायद्याचे पालन, सदाचार, प्रामाणिक वागणे, सुसंस्कृतपणा, थोरा मोठ्यांचा आदर, मान देणे, परोपकारी वृत्ती, साधू, संत, महाराज, देव, देवी, देवता यांच्याबद्दल आदर करणे हे अतिशय चांगले मानले गेले आहे. गुरुग्रहाचे पुष्कराज हे रत्न अतिशय पवित्र मानले गेले आहे. मंडळी, आता आपण जाणून घेऊया ज्या व्यक्तींचा गुरु हा कुंडलीत चांगला असतो त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो ते. यांच्या स्वभावामध्ये कधी वाकडेपणा, संकुचितपणा, हेकेखोरपणा दिसून येत नाही. त्याउलट त्यांना देश, देव, धर्म याबद्दल आदर असतो. या सर्व गोष्टींकडे बघण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन असतो. सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज, उत्साह, समाधान, संतोष आपल्याला दिसून येते. धार्मिक कार्यांकडे विशेषतः मंदिराच्या जीर्णोद्धाराला देणगी देणे, त्याचप्रमाणे अन्नदानामध्ये सहभागी होणे, धार्मिक व आध्यात्मिक केंद्रांमध्ये जाणे, तिथे धर्माचा कार्याचा प्रचार प्रसार करणे या प्रकारची कामे कुंडलीतील शुभ गुरु आपल्याला देत असतो. तसेच जर आपल्याला कोणतेही शुभ कार्य, मंगल कार्य, विवाह, उपनयन, साखरपुडा, दुकानाची सुरुवात करणे, घर बांधणे, वास्तुशांतीचा दिवस, मंदिर प्राणप्रतिष्ठा या सर्वांसाठी गुरुबळ बघितले जाते. असा हा गुरु म्हणजेच ज्ञानाचे ॲप्लिकेशन असे आपण थोडक्यात म्हणू शकतो. गुरुचे चातुर्य हे सर्वदूर पसरलेले असून गुरुतुल्य व्यक्ती ही समाजामध्ये एक प्रकारे मान सन्मान प्राप्त झालेली व्यक्ती असते. जर हा गुरु बिघडला तर व्यक्ती ही ढोंगी बनते, अतिधार्मिक बनण्याची शक्यता असते, स्वतःच्या ज्ञानावर गर्व, स्तुती आवडणारी, अविश्वासू अशी ही व्यक्ती बनण्याची शक्यता असते. तसेच काही प्रमाणावरती खाद्यपदार्थांची आवड आणि यामुळे त्यांच्या शरीरावरती चरबी किंवा मेद वाढण्याचे प्रमाण जास्त असते. गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारे रोग यामध्ये विशेषतः मधुमेह, पोटाचे विकार, स्थूलता, मेदविकार, रक्तदाब व हृदयविकार आहेत. तर मंडळी, आज आपण गुरुग्रहाबद्दल सखोल आणि परिपूर्ण अशी माहिती जाणून घेतली आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण कुंडली यातील ग्रह आणि ज्योतिषातील विविध गोष्टींबद्दल ज्ञान जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावी. तसेच आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा कुठल्या स्थानी आणि कुठल्या राशीमध्ये बसला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.